आपण मागे पाहिल्याप्रमाणे जे वर्ब आहे, जे क्रियापद आहे, त्या क्रियापदाचे दोन प्रकार पडतात, एक मेन वर्ब आणि एक हेल्पिंग वर्ब. यामध्ये जे मेन वर्ब असतात, जे मुख्य क्रियापद असतात, त्यांच्याविषयी विशेष प्रकारचा सेशन आपण आज घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत हे मेन वर्ब जे असतात हे मुख्य क्रियापद कशा प्रकारचे असतात आणि वाक्य तयार करत असताना, वाक्य बनवत असताना या मुख्य क्रियापद कशा पद्धतीने काम करतात हे आपण आज पाहणार आहोत. मेन वर्ब जसं की समजा उदाहरणार्थ आपण इथे एक जर समजा गिव्ह हे सहाय्यकारी क्रियापद जर घेतलं तर याचं द्वितीय रूप हे गेव होतं, याचं तृतीय रूप जे आहे ते गिवन होतं आणि चौथ्या रूपामध्ये गिविंग असं वापरलं जातं. आता याचे जे हे प्रथम आहे म्हणजे पहिलं रूप आहे किंवा हे दुसरं रूप आहे किंवा हे जे तिसरं रूप आहे किंवा हे जे चौथं रूप आहे हे जे म्हणतोय यांना नेमकं हा असलेला वापर, या क्रियापदांचा वापर कशा पद्धतीने केला जातो ते पाहणं आवश्यक आहे. याचं असलेलं हे जे पहिलं रूप आहे हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं जातं. हे असलेलं जे दुसरं रूप आहे क्रियापदाचं हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं आणि क्रियापदाचं असलेलं जे तिसरं रूप आहे ज्याला पास्ट पार्टिसिपल असं म्हटलं जातं हे पूर्ण काळामध्ये वापरलं जातं, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्य काळामध्ये वापर केला जातो. तर त्या पद्धतीने हे चौथं असलेलं जे रूप आहे याला पीपी असं म्हटलं जातं, दॅट इज कॉल्ड प्रेझेंट पार्टिसिपल. याला आयएनजी रूप असंही म्हटलं जातं किंवा याला V4 असंही म्हटलं जातं. हे असलेलं जे आहे हे याचा वापर, या रूपाचा वापर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये, कंटिन्युअस पास्ट टेन्स मध्ये आणि कंटिन्युअस फ्युचर मध्ये होतो. त्याच पद्धतीनं आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. जसे या पद्धतीनं जी मुख्य क्रियापद आहेत या मुख्य क्रियापदाचं पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं रूप एक प्रकारचं तयार होतं. यामध्ये पहिलं रूप जे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वापरलं जातं. दुसरं असलेलं जे रूप आहे ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये वापरलं जातं आणि तिसरं जे रूप आहे ते परफेक्ट टेन्स मध्ये वापरलं जातं, परफेक्ट प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मध्ये. आणि चौथं जे रूप आहे ते कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरलं जातं, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि कंटिन्युअस फ्युचर मध्ये. इंग्रजीमध्ये ही जी मेन वर्ब आहे, जी क्रियापद आहेत ही 50,000 पेक्षा जास्त क्रियापद आहेत. अशा प्रकारची असलेली 50 क्रियापद जरी समजा आपल्याला व्यवस्थितपणे येत असतील, त्यांचं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं जर रूप येत असेल तर आपल्याला इंग्रजी बोलणं आणि इंग्रजी लिहिणं खूप सोपं जातं.